परफेक्ट फॉर्म मारून काय वेट जातात, किती वेट जातात ते बघूया. एक तर एक रेप पण परफेक्ट. थोडं पाऊस पडतो एक नंबर. असाच पाऊस पडला पाहिजे एकदम वन साइड पाऊस पडतो, वन साइड. गाईज, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये आरके टॉक्स. आणि आज आपण चाललोय आता जिमला. आज लेग्स करू, लेग्स, कारण मंडेपासून कोणी लेग्स करत नाही आणि जरासं मशीन वगैरे खाली असतात. तर सगळ्यात सकाळी सगळ्यात पहिलं काम म्हणजे बायकोला ऑफिसला सोडणं. ते करूया आणि मग जिममध्ये भेटूया. तर माझा प्री वर्कआउट आहे 2 खजूर आणि केळ. ते इलायची केळी खातो मी 4. पण आज बायकोचे ओट्स अर्धे उरलेत, सो ते ओट्स खाईन आणि 2 खजूर बस. सो आपला फोकस मोस्टली आहे ना जिममध्ये काय असणार आहे, हेवी वेट्स नाही. हेवी वेट्स म्हणजे जेवढे जातील तेवढे परफेक्ट फॉर्म आणि ब्रीदिंग. कारण ब्रीदिंग प्रॉपर होत नाही आहे. मी इतकं वर्ष झालं जिम करतोय पण ब्रीदिंग प्रॉपर होत नाही आहे अजिबात. परफेक्ट फॉर्म मारून काय वेट जातात, किती वेट जातात ते बघूया. एक तर एक रेप पण परफेक्ट. आज सकाळपासून पाऊस आहे, तो ट्रॅफिक थोडीशी आहे. जिमवरनं घरी, घरावरनं जिमला जायला थोडासा वेळ झालेला आहे. मला वाटतं आज सगळ्यांनाच वेळ झाला असेल, खूप ट्रॅफिक आहे. आणि आज बघूया, प्रयत्न करूया रात्रीचं थोडं अजून बॅडमिंटन किंवा थोडी सायकलिंग किंवा थोडंफार काहीतरी करायचं, अजून एक्स्ट्रा करायचं ट्राय करूया. दिवसभरातली मी ॲक्च्युली ना 3 महिने MMA केलं आहे ट्रेनिंग. आणि मला ना असं आत्ता वाटतंय की MMA परत जॉईन करू का. कारण कसं आहे, MMA करायला काय हरकत नाही आहे, पण इतकं ड्रेन होतं ना, खूप ड्रेन होतो. आणि पूर्ण दिवस मग परत एनर्जी लागते, आपल्याला कामं करायची असतात बाकीचे, आणि मग तो रिकव्हरी होत नाही तेवढी. आणि रात्रीची ॲज इट इज झोप, मला वाटतं, मला सांगा की कोण आहेत त्यांना रात्रीची झोप चांगली लागते. आता आवरूया आणि काम करूया. वर्कआउट नंतर मी काय खातो, मी खातो गावठी अंडी 3, त्यातले 2चं होल पोर्शन खायला बघतो आणि एकाचं येल्लो मी टाकून देतो. आणि केळ, साधं केळ 2, आणि जे असेल ते तात्पुरती नाश्ता म्हणून ओट्स किंवा असं काहीतरी हेल्दी ऑप्शन असेल तर ते मूग वगैरे. आज जास्त काय दिसत नाही किचनमध्ये काय केलंय, माझ्या मते आज जरा कमी खाऊन जायला लागेल. आईने केलं, आईने काय केलं. मग मी तिने विचार केला असेल, कालचे पुरणपोळ्या खाऊन जाईल, कोण संपवणार ते, कोण संपवणार. ॲज आय सेड, पुरण दी पोळीज, अंडी 3 आहेत. आणि ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत सगळे असे थोडे. अंड्या 1 खाल्लेलं आहे मी, आणि बाकी आहेत आणि पुरणपोळ्या. कोणी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पण पुरणपोळ्या खाल्ल्यात, प्लीज कमेंट आणि सांगा मला. सकाळपासून आडझोड पाऊस पडतो, एक नंबर. आणि असाच पाऊस पडला पाहिजे, एकदम धारदार. थोडंफार ब्रेक, थोडाफार हलका, आणि त्या हलक्या ब्रेकमध्ये पण असा हलका असा पाऊस पडला पाहिजे ना, मस्त. सगळं जी ह्युमिडिटी होती ना, सगळी अशी निघून गेली पाहिजे. भाई गरम एवढा बेकार झालाय ना यावर्षी एकदम. मी तर माझ्या पॅन्ट घातलेल्या अँकलपर्यंत भिजलोय. दिवसातनं एकदा चड्डी चेंज केली आहे मी, दिवसातनं एकदा, घामामुळे भिजलेली, पावसामुळे नाही. म्हणून पाऊस भाई, यावेळी पाऊस पडू नको असं होऊ नको, पाऊस भरपूर पड. आणि पाणीबिणीचा विषय जो चालू आहे, तो विषय भाई डेंजर विषय आहे. पाऊस पडला पाहिजे, धरणं बिरणं एकदम आडझोड भरली पाहिजे एकदम. बस पाऊस पडला पाहिजे यार. प्रत्येक ऋतूचं एक महत्व आहे, प्रत्येक ऋतूचं. टायमात जर तो ऋतू नाही आला ना, जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. अख्खी सुट्टी गावाला गेलेलो, त्याची अख्खी सुट्टी आठवते. आता जवळजवळ 6-15 झालेत. मेरे को जाने का अभी मुंबई. अजून कामं आवरली नाही आहेत. डबा खातोय गाडीतच. डब्याला काय चपाती वगैरे बंद केलंय मी, जवळजवळ वर्ष झालं.
आता नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि अशी भाजी, मला हे पण बंद करायचं आहे आणि फक्त टॉस केलेलं सगळं खायचं आहे. पण महाराष्ट्रीयन घरात ते त्याची लगेच एवढ्या लवकर अंमलबजावणी होत नाही. त्याला सगळं माहोल क्रिएट करायला लागेल, आईला जरा विश्वासात घ्यायला लागेल, बोलायला लागेल, आई जरा असं आहे, मला जरा ते करायचं आहे, खायचं आहे, जरा फिट व्हायचं आहे अजून, असं जरा कन्व्हिन्स हळूहळू करत ते. पण कितीही कन्व्हिन्स केलं ना तरी एका पॉईंट नंतर त्यांचं हे येतच की बाबा हे बस झालं, पास झालं, ते खायचं तर खा, नाही तर आजचं सायकलिंग तर काय मला वाटत नाही होईल. 6-16 झाले, मला व्हिडिओ वगैरे काढायला पण एकदम हे नव्हतं, फटाफट काय ना काय सगळं गोष्टी येत होत्या. One side पाऊस पडतो, one side. आणि असाच पाऊस पडला पाहिजे का? एक नंबर पाऊस पडतो आज. खरंच कोणाला तरी पैसा खोटा झालेला आहे. एक नंबर असा पाऊस मी गावाला गेलो तेव्हा का नाही आला यार. असं गावाला व्ह्यू पाहिजे होते. घाट घर फुटता दिसतच नाही अजिबात. आणि फुल घाटा बिटातून टाकली असते मस्त. हे असला फॉग, सगळे बिल्डिंग दिसते का? दिसते काहीच नाही, ढगात, सगळं ढगात. मी फ्रीवे वरती आहे, दिसते का रे यार? बिल्डिंगच्या आड गेलं, थांबा. एक नंबर ढग रेडी झाला, एक नंबर. दिसत असेल तर जरा पाण्यामुळे दिसणार नाही कदाचित, पण मागे ना असा फुल एक नंबर ढग रेडी झाले. आणि तिकडे मला तरी पाऊस नसावा. भारी आहे, एक नंबर. ट्रॅफिक आणि ट्रॅफिक. पाऊस पडला की मुंबई जॅम. मरीन ड्राईव्ह पाऊस पूर्ण गेला आहे. एवढा फळफळ फ्रीवे वरती पाऊस होता, पूर्ण गेला. इट इज द एंड ऑफ द डे. रात्रीचे 11:15 झालेत. फ्रीवे वरती आहे आणि पूर्ण दिवसाचं काम झालं की घरी जायची एक ओढ लागते. तेव्हा आता घरी जायचंय, मस्त वाट बघतायत घरातले, ह्या कधी येणार. नाही पण खरं आहे, कितीही काम असलं, काय जरी झालं, पूर्ण दिवस एक वेगळा विचारत असतो माणूस. पण संध्याकाळ झाली की घरची आठवण येते आणि कसं आहे, ती ओढ लागतेच बरोबर जायची घरी. आणि माझं तर म्हणणं आहे की कितीही काही जरी झालं ना तरी ॲट द एंड हे जे आपण म्हणजे सकाळचं निघतो, की जे काम करतात, जे जॉबला जातात किंवा जे बिझनेस करतात, सकाळी निघतो बाबा, अरे आज हे करायचं, आज बिझनेस असेल तर बिझनेसचं विचाराने निघतो. आणि रात्री बंद करताना बरोबर त्याला घरचे विचार येतात की बाबा घरी काय पाहिजे, घरी काय आणायचं आहे का, घरी काय घेऊन जायचं आहे का, काय करतायत काय नाही. आणि त्या हिशोबाने तो बरोबर मावळतो. असा एनर्जी त्याची बरोबर थोडीशी अशी लो होऊन त्या प्रेमासारखी होऊन जाते. सकाळी एकदम जोश असतो, अरे आता मला ट्रेन पकडायची आहे आणि आता मला फटाफट ह्या टायमाला इथे जायचंय, तिथे जायचं, असं करायचंय, तसं करायचंय. आणि जसं जसं संध्याकाळ होते तसं असं ऑटोमॅटिक मनामध्ये थोडंसं सॉफ्ट कॉर्नर येऊन जातं की बाबा आता अब जाएंगे आपण अपने बिल में. घराबद्दलचं प्रत्येकालाच असं एक हे असतं आणि भारी आहे ते, मस्त आहे ते. आपल्याला, मला तर असं वाटतं की त्यामुळे कुठेतरी काहीतरी गोष्टी माणूस, म्हणजे एक विशिष्ट एज आहे, म्हणजे जेव्हा यंग असतो तेव्हा आपल्याला काय वाटत नाही, काय चल रे काय पण काही हे करू. आणि जसं नंतर हळूहळू जसे जिम्मेदारी आणि जसं रिस्पॉन्सिबिलिटीजची आपल्याला सगळी माहिती भेटत राहते, येत राहते किंवा होत राहते, तसं तो बरोबर माणूस नरम होतो, सॉफ्ट होतो, त्याचा इगो कमी होतो, त्याचं म्हणजे विचार करण्याची अशी गोष्ट क्षमता बरोबर अशी मावळत्याला जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मावळतं नाही राहायचं, जिथे राहायचं तिथे राहायचंच, पण एक एज आलं, रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या की माणूस नरम होतोच. आणि नरमीने सगळ्या गोष्टी भेटतात एवढं तर मी कन्फर्म सांगतो. काहीही असो ती गोष्ट, प्रेमाने सगळ्या गोष्टी होतात. सो मी चाललोय खरी, कंटाळा आलाय, भूकनी पण सांगितलंय की बाळा झोप, तुला जर रिकव्हरी हवी आहे तर झोप, कारण उद्या सकाळी परत आपल्याला काय करायचंय ते उद्या सकाळी बघू, आता का